आज सकाळपासून महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये शिवसेनेला 4 जागा देण्यात आलेल्या आहेत, राष्ट्रवादीला 3 जागा देण्यात आलेल्या आहे। उर्वरित जे जागा आहे ज्या भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर आम्ही महायुती लढवणार आहोत। आमच्यामध्ये जे घटक पक्ष आहे शिंदे साहेबांची शिवसेना ते त्यांच्या धनुष्यबाणावर 4 उमेदवारांना उभं केलेलं आहे। राष्ट्रवादीने घड्याळावर 3 उमेदवार त्यांचे उभे केलेले आहे आणि आम्ही संयुक्त असा प्रचार करणार आहे। आमच्या संयुक्त प्रचाराला संपूर्ण शिर्डी शहर नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे। आमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तो जयश्री विष्णू थोरात या आमच्या महायुतीच्या घटक पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे याच्यामध्ये संपूर्ण बीजेपी नवी नाही जुनी नाही, ते बीजेपी आहे ओरिजिनल, ती सगळी बीजेपी नामदार साहेबांना मानणारा सुजयदादांना मानणारा संपूर्ण कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे घड्याळाचे कार्यकर्ते म्हणजे अजितदादा गटाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर धनुष्यबाणाचे म्हणजे शिवसेना शिंदे साहेबांचे जे संपूर्ण कार्यकर्ते आम्ही संयुक्त जाऊन प्रचार करणार आहे। आमची प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही महायुती कशी भविष्यकाळात शिर्डीचं काय करणार आहे याचा अजेंडा आम्ही लोकांसमोर देणार आहोत आणि जो काही विकास आहे, जो काही झालेला आहे, जो काही व्हायचा राहिलेला आहे, जो काही होणार आहे, जो काही कामं चालू आहे ते संपूर्णपणे लोकांसमोर मांडून आमच्या महायुतीची सत्ता 100% म्हणजेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली पूर्णची पूर्ण 23-0 असा नारा या नगर परिषदेमध्ये 3 तारखेला आपल्याला पाहायला मिळेल। आपण देखील इच्छुक आहोत बापू, नेमकं आपण काय सांगणार काय? आमच्या नेत्यांचं धोरण होतं की बा आपण आता मार्गदर्शक म्हणून काम केलं पाहिजे। आम्ही सगळे माहिती त्याच्यामध्ये त्यांनी थांबवलं नाही, त्यांनी पूर्णपणे मला मोकळी दिली होती का तुम्ही घेणार तो निर्णय आम्हाला मान्य राहील। पण काही गोष्टी नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील यांच्या योग्य वाटल्या, त्यामुळं माझी स्वतःची उमेदवारी नव्हती, मी माझ्या घरच्यांची उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो आणि त्यांनी तो प्रयत्न पण मला सांगितलं का तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे, तो निर्णय मी घेतलेला आहे। त्यांनी माझ्यावर कुठल्या प्रकारचा निर्णय लादलेला नाही, त्यासाठी माझी निवडणुकीतून मी माघार घेतलेली आहे। प्रभाग क्रमांक 11 मधून आपले उमेदवार जे आहेत, आपला प्रभाग तिथं दायित्व आहे, नेतृत्व आहे, काय नेमकं त्या वाड्यात प्रभागाची प्रक्रिया असणार आहे, रचना असणार आहे? आमचा प्रभाग हा 11 नंबरचा आहे। याच्यामध्ये पूर्ण शिर्डी शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रभाग आहे, 5900चा हा प्रभाग आहे। यामध्ये 3 उमेदवार आहे, एक सर्वसाधारण पुरुष आहे, एक ओबीसी स्त्री आहे आणि एक सर्वसाधारण स्त्री आहे। यामध्ये अरविंद कोते पाटील असतील ते सर्वसाधारण मध्ये उभे राहिलेले आहे, प्रतीक्षा किरण कोते या महिलामध्ये उभे राहिलेले आहे आणि ओबीसी मधून ओबीसी चेहरा म्हणून सुधीर शिंदे यांच्या सौभाग्य यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि मला खात्री आहे या 5900 पैकी कमळची 3 चिन्ह चांगल्या मताने म्हणजे 45+ म्हणजे 45,4500+ एवढं मतदान घेऊन आम्ही निवडून येणार आहे। या निवडणुकीत एवढा सस्पेन्स का ठेवण्यात आला आहे, काय नेमकं कारण? दादाची काहीतरी स्ट्रॅटेजी असेल, त्या स्ट्रॅटेजीची काय आम्हाला कल्पना नाही, पण कुठल्या प्रकारचे सस्पेन्स नाही आहे। निवडणुकीच्या पद्धतीने हो यासाठी समजा काही वातावरण या निवडणुकीमध्ये तसं काही पाहायला भेटलं नाही, पण दादांची काही स्ट्रॅटेजी असेल, काही पॉलिसी असेल किंवा काही विचार असेल म्हणून आज सगळ्या प्रकारचे फॉर्म भरलेले आहे आणि कुणी प्रकारचं कुणीच आमच्यातला नाराज झालेलं नाही आहे, नाराज होणार नाही आहे। दादांनी आणि साहेबांनी घेतलेला निर्णय आम्ही सगळ्यांनी मान्य केलेला आहे, त्याच्यामुळं निवडणूक इतकी सोपी जाणार आहे। पुढच्या उमेदवारांचे सगळ्यांचे अपक्ष असतील पक्षवाले असतील डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे।